श्री स्वामी समर्थ मंडळी, मैत्रिणींनो, तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, तुम्हाला काहीही हवं असू द्या, तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मैत्रिणींनो, तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल तर तुमचा स्वामींवर विश्वास असेलच. स्वामी भक्तीमध्ये, स्वामी सेवेमध्ये कोणतीच लालसा नसते, कोणतीच इच्छा नसते. स्वामी सगळं काही जाणून असतात. ते सर्वगामी आहेत. त्यांना सगळं काही माहिती असतं की माझ्या भक्ताला काय हवं आणि काय नको, आणि ते सगळं काही देत असतात. फक्त योग्य वेळ आली की स्वामी त्यांच्या भक्तांना देतात. पण मैत्रिणींनो, स्वामींचे भरपूर असे मंत्र आहेत. त्या मंत्रामध्ये खूप ताकद आहे, खूप चमत्कारिक शक्ती आहे. त्या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्याला जे हवं ते मिळतं. संकटे, दुःख, अडचणी दूर होतात. फक्त आपण मनोभावाने, पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो स्वामी सेवेमध्ये खूप चमत्कारिक, प्रभावी, शक्तिशाली असा हा मंत्र आहे. या मंत्राचा जप न चुकता आपण करायला हवा. याने आपल्या सगळ्या समस्या दूर होतात, सगळे विघ्ने दूर होतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण होतात. इच्छापूर्ती हा मंत्र समजला जातो. मैत्रिणींनो, हा मंत्र श्री गणेशाचा आहे. प्रत्येक शुभ कार्यामध्ये, प्रत्येक सेवेमध्ये गणपतीचा आशीर्वाद हवा असतो, म्हणून आपण या मंत्राचा जप अवश्य करायला पाहिजे. आता हा मंत्र कोणता आहे तर मैत्रिणींनो, हा विघ्न दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा, इच्छापूर्ती मंत्र आहे. तर हा मंत्र असा आहे: ओम गण गौ गणपतये विघ्न विनाशने स्वाहा. पुन्हा एकदा सांगते, ओम गण गौ गणपतये विघ्न विनाशने स्वाहा. मैत्रिणींनो, मंत्र सोपा आहे. तुम्हाला या मंत्राची एक माळ जप करायचा आहे. एक माळ म्हणजे 108 वेळा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे. मनात कोणती इच्छा आहे ती लगेचच पूर्ण होते. कोणतं दुःख असेल, संकट असतील, कर्ज असेल, अडचणी असतील, त्या दूर होतात. कारण हा विघ्न दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे. तर प्रत्येकाने या मंत्राची एक माळ म्हणजे 108 वेळा दररोज अवश्य एक माळ करावी, 108 वेळा जप करावा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.